श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. 2 दिवस राहून स्नेहल निघाली होती घरी. 2 दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही. आता अशी सुट्टी दिवाळीत नाही तर मे महिन्यातच मिळते. आमचे आहो स्नेहलला सोडायला निघाले होते आणि जाताना पिऊ म्हणत होती मी माऊपाशीच राहते. जाताना पप्पांनी या नखरेबाज पिऊची नजर काढली. खूप नकरा करते ना. ही बघा कशी वडाप गाडी भरली आहे जाण्यासाठी. आरू पण म्हणाला मीही जातो माऊला सोडायला. सुट्ट्या संपल्या. आता शाळा आपली कामे नेहमीप्रमाणे सुरू होतात. वर्षामधून 1-2दा आपल्या भावंडांना सोबत थोडासा वेळ घालवण्यासाठी मिळतो. आणि दुपारी अशी बातमी कळाली की आई डोक्याला हात लावूनच बसल्या. आहोसुद्धा खूप शॉक झाले. माझी इन्स्टा आय डी हॅक झाली. 8-9 महिने आहो आणि मी या आय डीसाठी खूप मेहनत घेतली होती. कोणाची तरी मेहनत ओरबाडून घेताना या लोकांना कशी लाज वाटत नाही. म्हणून आय डी रिकवर व्हावी यासाठी आम्ही निघालो यातील एका तज्ज्ञ माणसाकडे. 2 दिवस आम्ही या उन्हातानाची अजिबात न पर्वा करता आय डी रिकव्हरीसाठी फिरत होतो. पण मंडळी, माझी आय डी हॅक केली आहे, पण माझं टॅलेंट आणि तुमचा विश्वास ही माणसं कधीच हॅक करू शकणार नाहीत. हे हॅकर लोक खूप हुशार असतात. आपली एक चूक खूप महागात पडू शकते आपल्याला. मी व्हिडिओ टाकल्यानंतर माझ्या ओळखीच्या क्रिएटरांनी मला धीर दिलाच, पण माझ्यापेक्षा खूप मोठ्या क्रिएटरने मला स्वतःहून फोन लावून त्यांच्या ओळखीच्या तज्ज्ञांकडून मला मदत केली. पण खरंच तुमचं खूप खूप आभार आहे. या ओढाताणीने आहोंची तब्येत खूप बिघडली, म्हणून मी आता नव्या जोमाने आणि नव्या आय डीसह पुन्हा प्रयत्न करेन आणि आहोंची गेलेली मेहनत परत आणेन. चला मंडळी, या नवीन आय डीलाही असंच प्रेम द्या. श्री स्वामी समर्थ.